ज्योतिबांची भूमिका साकारणं हे जेवढं आव्हानात्मक आहे तेवढी जबाबदारी पण आहे. पण एक अभिनेता म्हणून ज्योतिबा साकारण्याच्या आधी आणि चित्रपट साकारल्यानंतर तुमचा अनुभव काय आहे? ते अधिक समृद्ध करणारं होतं तुम्हाला? नाही, खूपच. म्हणजे मला असं वाटलं आत्तापर्यंत एक चांगला रोल, चांगलं एक कॅरेक्टर केल्याचा अभिमान किंवा स्वाभिमान असतो किंवा एक आनंद असतो किंवा एक समाधान पण असतं. पण हा रोल करताना किंवा ज्या प्रोसेसमध्ये मला खूप आतमध्ये हलल्यासारखं झालं किंवा बदलल्यासारखं झालं किंवा मी म्हटलं तसं पर्स्पेक्टिव्स खूप तयार झाले. व्यापक पर्स्पेक्टिव्स आले की अरे आयुष्यात आपण काहीतरी आता वेगळं मोठं करायला पाहिजे. म्हणजे नुसतंच काय म्हणतो त्याला, ठीक आहे, हां, वेगळा असायला पाहिजे की काय आपण मागे ठेवून जाऊ शकतो. फुटप्रिंट्स काय आपण थोडं तरी काहीतरी ठेवून जाऊ शकतो का, असे काही प्रश्न खूप आले. मग काय करावं, काय हे करावं. तर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे जे माध्यम आहे आणि आता जे ग्लोबल माध्यम आहे, यूट्यूब, जसं सगळे लोक यूट्यूबवरती आहेत, तर मला असं वाटलं की काहीतरी असं करावं यूट्यूबवरती. आणि म्हणून मी माझा एक पॉडकास्ट सुरू केला ज्याचं नाव आहे बडे आम, हिंदीमध्ये एवढ्यासाठी की खूप लोकांपर्यंत ते पोचेल आणि त्याचा हे आहे. तर बडे आम म्हणजे आपल्यासारखी आम लोक, कॉमन माणसं, जे काही ना काहीतरी त्यांच्या एरियामध्ये काहीतरी वेगळं करतायत आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवर होतो आहे, अशी माणसं मी शोधून काढली. काही माझ्या माहितीतली पण होती, काही रिसर्च केली आणि त्यांचं काम मी आता पॉडकास्टवरती आणतो आहे, लोकांपर्यंत पोचवायचं काम करतो आहे. सो माध्यम ज्याचा म्हणतो, ज्याच्या माध्यमातून आपण खूप वर्ष आहोत आणि यूट्यूब हे इतकं ग्लोबल माध्यम आहे की हे अगदी कुठेही पोचू शकतं, अगदी लोकांच्या हातातच आहे. आणि ह्यातली खूप लोक मराठीच आहेत. म्हणजे सुरुवातीला सगळी मराठीच लोक आहेत जी इतकी विविध वेगवेगळी कामं करत आहेत आणि उत्तम कामं करत आहेत. तर ती कामं आपण ह्या पॉडकास्ट थ्रू आणावी असं मला वाटलं आणि मग मला आनंद होतो ते सगळं करण्यात. कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.